हॅलो, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करणार आहे. ऑलमोस्ट हे इव्हिनिंग रुटीन सर्वांचं सेमच असणार आहे. सकाळची आणि सायंकाळची सुरुवात ही अशा चहाने होते. साईड बाय साईड दूध तापत ठेवलं व चहा बनवून घेतला. चहा घेतला की एनर्जी येते आणि छान अशी कामंही पटापट होतात. त्यामुळे मी सायंकाळी चहा हा फिक्स घेते. या चहाच्या पातेल्यामध्ये दूध घालून मिक्स केलं व पिल्लूला दिलं. त्याला चहा देत नाही. या पद्धतीने थोडासा गोल्डन कलर येईल असं दूध बनवून देते. चहा घेतला व वॉकला गेले. सकाळी तर वॉकिंगला जाणं होत नाही, पण सायंकाळी मी नेहमी जात असते. चालून आल्यानंतर देवाजवळ दिवा वगैरे लावला व रात्रीच्या जेवणाची तयारी करायला घेतली. जेवणामध्ये मी भेंडीची भाजी, भाकरी व मसाले भात बनवणार होते. भेंडी चिकट होऊ नये म्हणून त्याला सुरुवातीला थोडंसं तेल घालून कढाईमध्ये परतवून घ्यायचं. असं परतवून घेतल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही. भेंडीची भाजी मी अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवते. सुरुवातीला अशी भेंडी परतवून घेतली. त्याच कढाईमध्ये तेल, जिरं, मोहरी घातलं. जाडसर वाटून घेतलेला लसूण घालायचा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या. आता हे सर्व जिन्नस छान परतवून घ्यायचे व यामध्ये थोडीशी हळद घालून परतवून घेतलेली भेंडी घालायची. चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून भेंडी छान वाफवून घ्यायची. या पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी खूप छान लागते. मला तरी पर्सनली भेंडीची भाजी आणि गरमागरम भाकरी खायला खूप जास्त आवडते. भेंडीच्या भाजीसोबत भात तरी काय खावासा वाटत नाही, म्हणून मी खिचडी बनवण्यासाठी घेतली. दरवेळी मी खिचडी बासमती तांदळाची बनवते, पण ह्यावेळी बासमती तांदूळ संपलेली असल्यामुळे बारीक कोलम तांदळापासूनच बनवून घेतली. खिचडी ही अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवली होती. असे फोडणीमध्येच तांदूळ धुवून घातले की खिचडी खायला खूप छान लागते. छान मिक्स करून घेतलं व वरून गरम पाणी घातलं. खिचडी शिजत ठेवली व साईड बाय साईड भाकऱ्याही बनवून घ्यायच्या होत्या. तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये काय बनवायचं हे अगोदरच जर विचार करून ठेवला तर स्वयंपाक मात्र खूप झटपट होतो. कारण स्वयंपाकामध्ये काय बनवायचं हा विचार करण्यातच अर्धा पाऊण तास निघून जातो. इथे माझी भाकरी टम्म फुगलेली होती. रात्रीच्या जेवणामध्ये मसाले भात, भेंडीची भाजी, भाकरी, सलाडमध्ये काकडी व बीट होतं. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. बाय बाय.